नमस्कार मित्रांनो. इस्रायल आणि इराण यांचं आत्ता युद्ध सुरू झालं आणि काही दिवसात संपलं सुद्धा. त्या अगोदर इस्रायलचं आणि गाझा, त्यानंतर हिजबुल्ला, त्यानंतर हुती यांच्याबरोबरचं युद्ध चालू झालं आणि ते चालू आहे. खरं तर ह्या सगळ्या दरम्यान जगभर आणि भारतातही मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने विरोध केला, मोर्चे काढले आणि इस्रायलला लाखोरी वाहिली. खरं तर गाझामध्ये जो काही अत्याचार होते, गाझामध्ये ज्या इमारती पाडण्यात आल्या, गाझामध्ये जी मनुष्यहानी झाली आणि जे त्या लोकांना विस्थापित व्हावं लागलं, याचं ते दुःख होतं. त्याचप्रमाणे हिजबुल्लावर आक्रमण झालं आणि त्यानंतर यमनवर हल्ला करण्यात आला आणि अलीकडे इराणवरही इस्रायलने हल्ला केला. या सगळ्या गोष्टीमुळे इस्रायल हा एक दहशतवादी देश आहे. इस्रायलने मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न केला. इस्रायल हा मानवसंहार करतोय अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप इस्रायलवर करण्यात आले आणि यात सगळ्यात महत्त्वाचं मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. पण डावे आणि स्वतःला पुरोगामी समजणारे बाकी धर्मीय लोक, विशेष हिंदूसुद्धा मोठ्या प्रमाणात असं बोलू लागले. या सगळ्यांनी मुस्लिम समाजाची किंवा गाझामधल्या राहणाऱ्या लोकांची, बैरूतमध्ये राहणाऱ्या लोकांची, यमनमध्ये राहणाऱ्या मुस्लिम लोकांची आणि इराणमध्ये राहणाऱ्या मुस्लिम लोकांची बाजू घेतली. पण हे एक गोष्ट विसरली, अर्थात विसरली नाही, जाणून बुजून त्याने असं केलं की इस्रायलवर जेव्हा हुती किंवा बाकीच्या ज्या संघटना होत्या त्यांनी जेव्हा जेव्हा हल्ला केला तेव्हा तेव्हा कुठल्याही मुस्लिम समाजाने त्याचा निषेध केला नाही. विशेष म्हणजे हमास या संघटनेने युद्ध सुरू व्हायच्या काही दिवस अगोदर एका सणाच्या दिवशी इस्रायलच्या समुद्र किनाऱ्यावर हल्ला केला आणि तिथल्या 1200 लोकांना मारण्यात आलं आणि 150 लोकांचं पलायन करून त्यांना बंदी करण्यात आले. अशा वेळेस कुठलाही मुस्लिम देश, अशा वेळेस कुठलाही मुस्लिम नेता आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी ह्या हमासचा विरोध केला नाही किंवा निषेध केला नाही. आणि त्याच पद्धतीने लेबनान, हुती म्हणजे यमनमधले लोक आणि इराण किंवा इतर मुस्लिम देश यांनी कुठेही निषेध केला नाही. विशेष म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा इराणने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा या हमास, हुती आणि हिजबुल्ला यांना पुरवला. मग जेव्हा इस्रायलच्या लक्षात आलं हे युद्ध भडकण्याचं मेन कारण इराण आहे आणि त्यानंतर या बाकीच्या संघटनेचा खात्मा करत त्याने इराणवर हल्ला केला. मग बाकी समाजाने, विशेष मुस्लिम समाजाने आणि डाव्यांनी ओरड सुरू करायला सुरुवात केली की इस्रायल हा विध्वंस करत आहे, इस्रायल हा मनुष्यसंहार करत आहे, इस्रायल हा दादागिरी करत आहे आणि गरीब लोकांची ससेलपूट करत आहे. पण मित्रहो, या अगोदर हे तुम्ही का बघितलं नाही? जेव्हा मुस्लिम समाज इस्रायलच्या निष्पाप लोकांना मारत होता तेव्हा तुम्ही त्याचा का निषेध केला नाही असा प्रश्न निर्माण होतो. खरं तर डावा वळण घेतलं की दीनदुबळ्या, गरीब, पीडित, शोषित, अल्पसंख्याकांची बाजू घेतली की बऱ्याच भारतीयांना कृतकृत्य वाटतं. पण जगात काय चाललंय आणि वास्तव काय आहे, इस्रायलमध्ये मुस्लिम समाजाने कसा प्रकारे अत्याचार केला आणि निष्पाप लोकांना मारलं याचं बाहेर कुठेही चर्चा होत नाही. त्याचप्रमाणे इराणने या हुती आणि लेबनानवाल्यांना, त्यानंतर हमासला, हिजबुल्लाला शस्त्रसाठा का पुरवला आणि जर इस्रायल आणि इराणमध्ये 2-2.5 हजाराचं अंतर आहे, त्यांच्या सीमा एकमेकाला लागलेल्या नाही, मग इराणने हे उद्योग का केले? आणि जर असे उद्योग केले तर मग त्याचे परिणाम इराणला भोगावे लागतील. आणि त्या पद्धतीने त्यांचे जनरल, त्यांचे मोठमोठे नेते, त्यांचे अनुभव बनवणारे शास्त्रज्ञ मारले गेले. तेव्हा मग आता रडण्यात उपयोग नाही. जेव्हा ह्या गोष्टीमध्ये आपण भाग घ्यायला नको होता तेव्हा तो घेतला, तेव्हा आपण इस्रायलला दुश्मन समजलं आणि जेव्हा इस्रायलने दणके द्यायला सुरुवात केली तेव्हा जगभर ओरड केली
आणि सगळ्या मुस्लिम देशांनी एक व्हावं, इस्लामने एक व्हावं असे हे सगळे बोलू लागले. तेव्हा मित्रहो, आपल्या देशातील जे डावे आहेत, जे पुरोगामी सर्व समभावी अशा पद्धतीचे राजकारण करत असतात, अशा पद्धतीची विचारधारा जोपासत असतात, त्या सगळ्यांनी एकमुखाने इस्रायलचा निषेध केला, ज्यूचा निषेध केला. पण ज्यू आणि इस्रायल असं का वागले, युद्ध का सुरू झालं आणि युद्ध सुरू होण्यास जबाबदार कोण, याचा कुठलाही विचार हे लोक करायला तयार नाहीत. विशेष म्हणजे एवढं सगळं घडल्यावर सुद्धा इस्रायलमध्ये जो मानवसंहार झाला त्याच्या एका शब्दानेही या संघटनेने कुठेही निषेध केला नाही. आणि जेव्हा यांच्या आवडत्या समाजावर रट्टे बसू लागले तेव्हा याने गळा काढायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे भारतात सुद्धा हे सगळे डावे, हे पुरोगामी, हे आजच्या BJPच्या मोदी सरकारला दोष देतात की मोदी सरकार इस्रायलची बाजू कसं घेते आणि त्याला हा इस्रायल करतल मानवसंहार दिसत नाही का. पण मित्रहो, मुळात जेव्हा एखादा देश एखाद्या देशाची बाजू घेतो त्याला आंतरराष्ट्रीय काही स्वरूप असतं, आंतरराष्ट्रीय काही मान्यता असते आणि तुमच्याशी तो देश किंवा त्याच्याबरोबर लढणारा देश कशा पद्धतीने वर्तणूक करतो, त्याने तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली आहे आणि तुमचे त्यांचे कसे संबंध आहेत याच्यावर हे गणित असतं. हे गणित ना धर्मावर असतं ना पैशावर असतं. तेव्हा पिढ्यानपिढ्या जेव्हा आपले संबंध एका देशाबरोबर असतील आणि त्या देशाने जर तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या गंभीर प्रसंगामध्ये जर तो खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा राहिला असेल तर भारतीय किंवा आपले कर्तव्य आहे आपण त्याच्या पाठीमागे उभा राहू. या बाबतीत इस्रायल आपल्या जवळचा आहे. इराण हा तेल संपन्न असल्यामुळे आपण इराणची पाठ मऊ म्हणतो, पण इराण हा मुळात शियापंथी मुस्लिम देश आहे. आणि जेव्हा कदाचित भारत आणि पाकिस्तानचे युद्ध होईल, पाकिस्तानला प्रचंड मार बसेल, पाकिस्तान नष्ट व्हायची वेळ येईल, तेव्हा इराण हा मुस्लिम देश आणि त्यात कट्टर असून तो मुस्लिम आणि पाकिस्तान मुस्लिम, तेव्हा हे बंधू एकत्र येतील. आणि अशा वेळेस इराण हा विचार करणार नाही की भारत आपल्या किती जवळचा आहे, जरी आपण त्यांना आपला जवळचा माणूस असू, पण जेव्हा पाकिस्तानला आपण दणके देऊ त्यावेळेस इराणचा अनुभव हा पाकिस्तानच्या बाजूला असेल. हे भारतीय लोकांनी विसरू नये. तेव्हा असले बोळसट गोष्टी करू नये आणि उठसूट कुठेतरी पेपरात भाषणामध्ये असल्या वल्गना करू नये की मोदीला कूटनीती समजत नाही, मोदीला परराष्ट्र धोरण कळत नाही आणि मोदी इस्रायलची बाजू का घेतो, मोदी इराणची बाजू का घेत नाही. तेव्हा मित्रहो, एक विशिष्ट पद्धतीने राजकारण होत असतं. तेव्हा आपण काही जर माहीत नसलं तर मुळात आपण गप्प बसावं. आपल्याला कळत वगैरे काही नाही, फक्त काहीतरी बाता ठोकायच्या. आणि डावे म्हणजे आपण सगळ्या जगाची बाजू घेतो आणि अन्यायाविरुद्ध आपण उभं राहतो असा त्याचा अर्थ होत नाही. नमस्कार.